नमस्कार मित्रांनो, आजची पॉझिटिव्ह कहाणी राजश्री पारिख यांची यशस्वी कहाणी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की ऐकूयात। आज आपण समजून घेऊया संघर्षातून मार्ग कसा काढावा, यशस्वी कसं व्हायचं। राजस्थानच्या राजश्री पारिख यांची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे। त्यांनी वयाच्या 42व्या वर्षी राजस्थान लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली आणि त्यांच्या कॅटेगरीतून प्रवर्गातून त्या राज्यात पहिल्या आल्या। आणि विशेष म्हणजे 2021मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं होतं, तरी त्यांनी हा संघर्ष पूर्ण केला। वयाच्या 42व्या वर्षी पतीचं निधन झालं, कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली। 2 मुलांचा व कुटुंबाचा सांभाळ करून त्यांनी राजस्थान लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली। परिस्थिती बिकट असली तरी त्यांनी एका शाळेवर शिक्षिकेची नोकरी स्वीकारली आणि परिस्थितीचा सामना केला। त्यांनी हार मानली नाही, यशस्वी व्हायचं ठरवलं। 2023मध्ये पहिल्याच प्रयत्नात राजस्थान लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली। मित्रांनो, 2023मध्ये पहिल्याच प्रयत्नात राजस्थान लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली। त्या त्यांच्या यशाविषयी सांगतात की मी वेळेचे योग्य नियोजन केलं, मी थांबली नाही, मी वेळेचे योग्य नियोजन केलं आणि अभ्यासात एक प्लॅन केला आणि त्या नियोजनानुसार मी पुढे गेली। नियमित अभ्यास केला, मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहिली। बघा, मी नियमित अभ्यासाचा प्लॅन केला व मोबाईल व सोशल मीडियापासून मी एकदम दूर राहिली, त्याचा वापर एकदम कमी केला। एक फोकस रूटीन बनवला, डेली रूटीन बनवला, त्यानुसार मी अभ्यास केला, कुठेही थांबली नाही, पुढे जात राहिली। त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की कुटुंब आणि 2 मुलांची जबाबदारी सांभाळून तुम्ही यश कसं संपादित केलं, तेव्हा त्यांनी एकदम छान उत्तर दिलं। तेव्हा त्या सांगतात की माझ्यासमोर 2 मार्ग होते, मला प्रयत्न करण्यासाठी माझ्यासमोर 2 मार्ग होते। एक तर त्या परिस्थितीचा तसाच स्वीकार करावा किंवा दुसरा मार्ग म्हणजे त्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करावा। एक तर त्या परिस्थितीचा तसा स्वीकार करावा, तसं रडत कुडत आपले दिवस काढायचे, ती एक परिस्थिती। आणि दुसरा मार्ग म्हणजे त्या परिस्थितीला बदलण्यासाठी प्रयत्न करायचा। आणि लोकसेवा आयोगातर्फेच मला ही संधी मिळाली आणि मी त्या संधीचं सोनं केलं। पहिल्याच प्रयत्नात मी पास झाली। मी दुसरा मार्ग स्वीकारला, ज्याच्यात परिस्थिती बदलायची होती। मी दररोज मानसिक आणि भावनात्मक संघर्ष करत हे यश संपादन केलं। मी दररोज मानसिक आणि भावनात्मक संघर्ष करत हे यश संपादन केलं। मित्रांनो, हा व्हिडिओ खूप पॉझिटिव्ह आहे। तुमच्या 2 मित्रांना जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत त्यांना नक्की पाठवा। धन्यवाद मित्रांनो।